नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतोय. पनवेल महानगरपालिका संबंधी एक महत्त्वाची घडामोड आपल्या हाती आलेली आहे. तब्बल 176 जागांची जाहिरात या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेची येत आहे आणि त्याबाबतच्या घडामोडी या ठिकाणी युद्ध पातळीवरती घडत असताना ही अपडेट आपल्या समोर सादर करत असताना मला सुद्धा मनस्वी आनंद होतोय, कारण तब्बल 176 पदांची ही सर्वात मोठी जाहिरात या ठिकाणी आपल्याला येणाऱ्या 15 ते 20 दिवसामध्ये कधीही प्रसिद्ध होऊ शकते. तर त्यामध्ये कोणती पदं असतात ते देखील आपण या ठिकाणी बघणार आहेत आणि त्याबाबतच्या घडत असलेल्या घडामोडी या ठिकाणी आपण घेऊया. तर तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती विद्यार्थी मित्रांनो, या जे काय महानगरपालिकेची भरती येत असते त्या संदर्भात आपण सर्वसमावेशक असलेला सिलेबस आणि त्यावरती एक बॅच आपण देत आहोत फक्त 999 रुपयामध्ये. बघा, ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच घ्या आणि चांगला अभ्यास करा, सर्वांच्या पुढे एक पाऊल राहा, जेणेकरून तुम्हाला ही ही जी बॅच आहे ही नक्कीच या ठिकाणी चांगलं मार्गदर्शन करेल आणि तुमच्या अभ्यासामध्ये चांगली भर पडेल आणि योग्य दिशेने तुमचं पाऊल पडेल. मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान आणि अंकगणित बुद्धिमत्ता यावरती हा टीसीएस पॅटर्न वरती ही बॅच या ठिकाणी असणार आहे. आणि महानगरपालिकेची जी काय बऱ्यापैकी भरती ही टीसीएस कडूनच होत असते आणि म्हणून त्याच धर्तीवरती ही बॅच आपण देत आहोत. 95 30 12 10 02 या नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि या बॅच बद्दल संपूर्ण माहिती घ्या आणि बॅच तुम्ही जॉईन करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या ठिकाणी पुढे जात असताना या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेची 176 पदांची भरती या ठिकाणी होत आहे आणि बिंदू नामवली तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. तर बघा, आता यामध्ये कोणती पदं असणार आहेत ते आपण या ठिकाणी बघूया. रिक्त पदांमध्ये लिपिक टंक लेखक, कोणतं पद आहे? लिपिक टंक लेखक. बघा, तुम्हाला दिसत असतील लिपिक टंक लेखक. त्यानंतर अग्निशामन, बघा, त्यानंतर सफाई कामगार, शिपाई, मजूर, वाहन चालक, स्वच्छता निरीक्षक, भूमापक, आरेखक, परिचारिका, कनिष्ठ अभियंता स्थापत्य आणि विद्युत दोन्ही पण आहेत. माहिती व जनसंपर्क अधिकारी, महिला बाल कल्याण अधिकारी, सहाय्यक नगर रचनाकार, वैद्यकीय अधिकारी, हिवताप अधिकारी आणि सहाय्यक ग्रंथपाल, जैवविविधता अभियंता या पदांची भरती 176 पद आहेत. 176 पदांची भरती या ठिकाणी येणार आहे. आणि मग या ठिकाणी नितीन पाटील महापौर आहेत पनवेल महानगरपालिकेचे. ते पण असं म्हणतात की पनवेल महानगरपालिकेची मनुष्यबळाची जी काही कमतरता असल्याची ही मान्य केलं त्यांनी आणि म्हणूनच यापूर्वी सरळ सेवा भरती प्रक्रियेत पात्र जे काही ठरलेले अनेक उमेदवारांना या ठिकाणी इतर शासकीय भरतीत संधी मिळाल्यामुळे ते काय करते, सोडून गेलेले आहेत. म्हणून मग त्या ठिकाणी ते महापालिकेत रुजू होऊ शकले नाहीत आणि त्यामुळे रिक्त पदांची भरती प्रक्रिया तातडीने राबवण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आलेल्या आहेत. आणि म्हणून या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेमध्ये तब्बल 176 रिक्त पदांची सरळ सेवा भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू होईल आणि बिंदू नामवली या ठिकाणी सध्या बिंदू नामवलीचं काम या ठिकाणी रोस्टर तयार करण्याचं काम या महानगरपालिकेचं चालू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि हे काम अंतिम टप्प्यात आहे. या प्रस्तावाला राज्य शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर बघा, आता मंजुरी देखील लवकरच या ठिकाणी मिळणार आहे, कारण त्या ठिकाणी ही जे काय बऱ्यापैकी रिक्त जागा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ही शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर लेखी परीक्षेचा मार्ग देखील या ठिकाणी मोकळा होईल. आणि यापूर्वी 377 पदांची भरती या ठिकाणी या महानगरपालिकेमध्ये केली होती आणि त्यानंतर रिक्त राहिलेल्या काही नव्याने रिक्त झालेल्या पदांसाठी सुद्धा अशी तब्बल 176 जागांची भरती या ठिकाणी आलेली आहे, येणार आहे. आणि म्हणून उमेदवारांचं लक्ष या प्रक्रियेकडे लागलेलं आहे. आता पनवेल महानगरपालिकेमध्ये सध्या पाहिलं तर 1046 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी आपल्याला कर्मचाऱ्यांची पनवेल महानगरपालिकेच्या 1046 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधाला राज्य शासनाने मंजुरी दिलेली आहे. आणि म्हणून सध्या त्यापैकी 176 पदे रिक्त असल्याने उपलब्ध अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ताण पडतोय. त्यामुळे कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करून कामकाज सुरू आहे. महानगरपालिकेचं आयुक्त गणेश देशमुख यांच्या कारकिर्दीत 377 पदांची या ठिकाणी भरती प्रक्रिया सुरू झाली होती आणि महापालिकेच्या या ठिकाणी उपायुक्त कैलास गावडे यांच्या देखरेखीखाली ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. डिसेंबरमध्ये या ठिकाणी झाली. आता त्याच्याबद्दल आपल्याला काही घेणं देणं नाही, परंतु आत्ताच्या घडीला सध्या पनवेल महानगरपालिकेच्या सरळ सेवेच्या भरती दरम्यान राज्यभरात या ठिकाणी तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग या विभागामध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात आली. त्यामुळे पनवेल पालिकेच्या या जी काही भरती मागच्या वेळेस 377 जागेत झाली होती ते या तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद यामध्ये काही लोक त्या ठिकाणी रुजू झाल्यामुळं या ठिकाणी जवळजवळ
सुमारे 134 पदे त्यात 377 मधून रिक्त राहिलेली आहेत. ही 134 पदे आणि आता नवीन मिळून 176 पदांची जाहिरात या ठिकाणी आपल्याला पनवेल महानगरपालिकेची आलेली पाहायला मिळणार आहे. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही म्हणाल की ही न्यूज तुम्ही वाचून दाखवली, परंतु ही सध्याची महत्त्वाची घडामोड आहे ती या पदांची, तुम्हाला जी रिक्त पदे 176 ची जाहिरात येणार आहे त्यामध्ये कोणती पद आहेत ते देखील तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर यामध्ये सर्वाधिक जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जेवढे आपल्याला या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेमध्ये जॉब करण्याची सुवर्ण संधी जी मिळणार आहे त्या संधी करता आपल्याला अभ्यास देखील करावा लागेल. तर त्याकरता तुम्ही तयारीला लागा. तुम्हाला त्यासाठी अभ्यास करता खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. भेटू पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.